नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग नंबर 55. तर आज मी चाललो आहे गणपती दर्शनाला, म्हणजेच मागे गणपती बसले आहेत आज. गणपती बाप्पा मोरया. चारकोपच्या राजाचा विजय असो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग नंबर 55. तर आज मी चाललो आहे गणपती दर्शनाला, म्हणजेच मागे गणपती बसले आहेत आज. गणेश जयंती आहे, ते मी दर्शन करायला चाललो आहे. तर फर्स्ट ब्लॉग आजचा होता आपला, तो आगमनाचा होता. आधीचा ब्लॉग होता तो आपला आगमनाचा होता. तो मी एकच करू शकलो होतो, कारण जॉब वगैरेच्या टायमिंगमध्ये जमत नव्हतं. तर एकच केलं होतं. सॅटर्डेला काहीतरी आगमन होतं, संडेला होता 26 जानेवारीला. तर तो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा बघून. तर मी आता चाललो आहे दर्शन करायला. तर तो कसा वाटेल तो सुद्धा तुम्ही नक्की सांगा. आणि जेवढे पण गणपती बघेन ते तुम्हाला सर्व दाखवेन. चारकोपमध्ये असेल, कांदिवली ईस्ट वेस्ट, जे सुद्धा बघेन मी गणपती, ते सर्व तुम्हाला दाखवेन. आणि व्हिडिओला कनेक्ट राहा, जास्तीत जास्त लाईक करा, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया टाकायला अजिबात विसरू नका. चला तर बाय. तर माझ्यासोबत आज यश आहे, यश वागळे, तुषार आहे आणि ओमकार आहे, दोघं भाऊ. तर मी आता इथनं निघतो आहे, तर ते ऑन द वे मला भेटतीलच. तर मी डायरेक्ट तिकडे जातो आणि ब्लॉग चालू करतो. तर चला पुढे भेटू आपण. ते ओमकार आहे, तर तुषार आणि यश बसलेत. आता निघतो आम्ही. 1 hour later. तर मी आता कांदिवलीच्या इच्छापूर्तीला पोहोचलो आहे. तर तुम्हाला डायरेक्ट डेकोरेशन दाखवता. महाकुंभचं डेकोरेशन केलं आहे. तिथे डेकोरेशन तुम्ही बघू शकता. आणि समोरच गणपती आहे. मस्त असं डेकोरेशन आहे. मी आता आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो. एंट्री कुठून आहे? हा, सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची. बसली आहे सिंपल असे दरवर्षी यांची, फक्त डेकोरेशनचं कमाल असते यांच्या मूर्ती मंडळाचं. यावेळी महाकुंभचं डेकोरेशन केलेलं आहे, हे बघू शकता. इथलं दर्शन झालेलं आहे आमचं. तर आम्ही आता नेक्स्ट दर्शनाला जातो, पुढच्या दर्शनाला. ते पण तुम्हाला सांगणार नाही, नाव सांगणार नाही, डायरेक्ट तुम्हाला दर्शन करायला घेऊन जाईल. तर आम्ही आता कांदिवलीच्या श्रीजवळ पोचलो आहे. ते समोरच मंडप आहे. हा एंट्रन्स आहे कांदिवलीच्या श्रीचा, खूप सुंदर आहे. डेकोरेशन तर खूप सुंदर केलं आहे. मूर्ती पण अगदी मस्त आहे. इथे लहान मूर्ती आहे बाप्पाची, केशरी रंगामध्ये, खूप सुंदर वाटते.
तर आमचं आता कांदिवलीच्या श्रीचं दर्शन झालेलं आहे. तर नेक्स्ट कुठलं दर्शन करू तुम्हाला दाखवतो. इथे तुषारचा आणि ओमकारचा सत्कार केला. हे सुद्धा सत्कार केला ना आतमध्ये. हा. सत्कार केला आतमध्ये. सत्कार मध्ये बघा सर्वांना पॅम्पलेट भेटली आहे. हा हे तुझा पॅम्पलेट कुठे आहे? हा, हे दोघांना भावांना दिलाय. आता आम्ही चारकोचा चिंतामणीला पोहोचलेलो आहे. इथे आपला मंडप आहे आपल्या बाप्पाचा चिंतामणीचा. आता आज जातो. आता आमचा सारकोपच्या चिंतामणीचं सुद्धा आगमन नाही दर्शन झालेलं आहे. ते बघा. तर आम्ही आता गाडी घेऊन आता दुसऱ्या मंडळाकडे जातो दर्शन करायला. ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. चला कुठे आतमध्ये? इथूनच आहे. तर इथून चारकोपचा पेशव्याचं एंट्रन्स आहे. इथून राईट गेल्यावरती. तर आता तुम्हाला पुढे दाखवतो. चला बोल आता बोल. अरे काढलाच नाही तू. आता बोल ना. चालू आहे. इथून सरळ गेलं की राईट मारला. हा झाली आता बोबडी वाहिली. आणि मला सांगतो ब्लॉग काय फालतू असतो करतो हे ते. तर चला तर आम्ही आता रोडने जातो आणि पुढे भेटतो. चला. चारकोपच्या पेशव्याला पोहोचलेलो आहे. आतमध्ये पूर्ण स्टॉल्स लावलेले आहेत म्हणजे जत्रासारखं केलेलं आहे. संध्याकाळी मुलांसाठी खेळायला. अजून डेकोरेशन बरंच बाकी आहे. बघू शकता. सध्या पूजा चालू आहे पेशव्याची. आम्ही आता इथूनच निघतोय. आतमध्ये जाऊ शकत नाही कारण पूजा चालू आहे अजून गणपतीची. तर बाहेरून तुम्हाला मूर्ती दाखवू शकतो. तर आम्ही आता पेशव्याचं निघतोय. पूजा तर झाली नाही तिथली. आम्ही आता कुठल्या रे सम्राटला कुठल्या गणपतीला? नाही आता कुठे यायचंय? आता राजाला किंवा सम्राटला जाऊ. तर पुढे दाखवतो. चला. चारकोपचा सर्वात फेमस नावाजलेला मंडळ म्हणजे चारकोपचा राजा मंडळ. आम्ही ते सायलीला भजन मंडळ आले होते तेव्हा आलो होतो. तर एक सुंदरसा एंट्रन्स आहे. खूप भारी वाटतंय. चला आता आम्ही आज जातो आणि राजा तुम्हाला दाखवतो. ते बालगणेश रूप आहे पाळण्यामध्ये. बाबूला आवडलाय गणपती बाप्पा छोटासा. आणि इथे समोर राजा आहे. तर आता राजाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. ते कसं वाटलं तुला? एक नंबर. खूप मजा आली. हे कसं वाटलं दर्शन?
कसं झालं? गणपती बाप्पा मोरया, चारकोपच्या राजाचा विजय असो. चारकोपला बघितला असं वाटलं की लालबागच्या दादाच्या समोर खूप भारी वाटलं. आता फुल VIP बघा काय बोलतो हा. फुल VIP एंट्री भेटली आपल्याला. आता तर पुढच्या मंडळाकडे जातो दर्शनाला. चला पोचलोय आम्ही आता चारकोपच्या सम्राटला. बाहेरची गेट बघा. खूप भारी आहे. जय मल्हारचं केलंय ते. इथून आज जातो आम्ही. ही मूर्ती खंडोबा रूपी आहे बघू शकता. आणि खालती राक्षस ॲग्रेसिव्ह मूर्ती आहे जय मल्हार यांच्या रूपाची. फेस बघा किती ॲग्रेसिव्ह दाखवलं आहे, पण बॉडीला चांगलं वाटतंय ॲग्रेशन मूर्तीला. आणि व्हिडिओ ब्लॉग मध्ये येणार आहे भाई. थांब, थांब, थांब. एक नंबर हा. परत घे परत घे. एक दे. सम्राटचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. यशला बघा पिवळा करून टाकलाय हा बघा. जय मल्ला. तर आम्ही आता गाडी कुठे आमची हा इथे गाडी आहे तर निघतो आता. आता पुढचा कुठला विघ्नहर्ता. आता विघ्नहर्ता चारकोपचा श्री विघ्नहर्ताचं दर्शन करायला चाललो आता. तर त्यानंतर बघू कुठला असेल किंवा परमेश्वर आहे ना. हा परमेश्वर आहे ना. तर परमेश्वर बाकी आहे आणि श्री विघ्नहर्ता बाकी आहेत दोन. रेस तुम्हाला दाखवतो. तर चला आता आम्ही चारकोपच्या श्री विघ्नहरच्या जिथे पोहोचलोय. गेट आहे हा. आता आम्ही आज जातोय. चारकोपचा विघ्नहर्ताचा प्रवेशद्वार आहे. इथून आम्ही आता एंट्री करतो. इथून आत जायला आहे आणि इथून आउटसाठी रस्ता आहे. तर आम्ही आता आत जातो. तर कसं आहे श्री विघ्नहर्ता चारकोपचा हा केला दर्शन. तर आता पुढे आम्ही परमेश्वर करतो. तर तो कसा आहे तो तुम्हाला दाखवतो. चारकोपचा परमेश्वरचा आणि इथे मंडप आहे. बाप्पा कसं तुम्हाला दाखवतो. इथे लहान मूर्ती आहे आणि इथे टिश्यू पेपरची मूर्ती आहे इको फ्रेंडली. तर आत्ता आम्ही परमेश्वर याचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे. तुम्ही बघितलं जेजुरीच्या रूपामध्ये होता. जेजुरी खंडोबाच्या रूपामध्ये घोडाची रशी पकडलेली. तर खूप सुंदर असं रूप होतं. तर आता आम्ही पुढचं कुठलं दर्शन असेल ते तुम्हाला दाखवतो. आता आम्ही शेवटचा गणपती म्हणजे आपला हा काटा रोडचा राजा याचं दर्शन करतोय बोरिवलीमधला 3 नंबर. तर बघा हा इथे सभामंडप आहे आणि इथून एंट्रन्स आहे. इथून आत जायचं आहे, इथून बाहेर यायचं आहे. तर इथे आता मी शेवटचं दर्शन करतो बाप्पाचं आणि कसं आहे तुम्हाला सुद्धा दाखवतो.
तर चला आता आम्ही आज जातो. तर मूर्ती कशी आहे, प्रतिम अशी सुंदर अशी मूर्ती. बघू शकता शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बोट कापला होता त्याचा पुतळा आहे. आणि इथे तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिलेली, भवानी तलवार, तो स्वरूप म्हणून एक पुतळा असा उभा केला आहे. आणि इथे श्री स्वामी समर्थ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान दिलेल्याचे एक पुतळा, खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे यांनी. आणि इथे शिवाजी महाराजांचं सिंहासन, तर आता आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आता घरी निघतो. हा. बोल 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 घे, बोलून घे. हा बोल. वांगडे आपल्याला पार्टी देतो इथे. हा झालं, बोबडी वळली. तर आम्ही आता घरी जायला निघतो. सर्व गणपती तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. असेल तसं लाईक करा. गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये टाकायला अजिबात विसरू नका. तर नेक्स्ट ब्लॉगसाठी तयार राहा. चला बाय. हात दाखव, हात दाखव. हा सबस्क्रायबर भेटले तो का? हा सब्सक्राइब करो. हा.